मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. अयो ही तर ऐकलं काक्याच आहे की. द्या दुपारा उसात भादरायला लागलं काय. त्या तारीच्या बोकांडी बसल्यापासूनच कांडी तडकायला लागली. नाही नाही काकाराव, पाकिट वापरायला चालू करावं लागतंय. उगा 10-20 रुपयाकडे बघून जमत नाही रे बाबा. बघू आता ह्या चुनीन राहिलं तर राहिलं. अयो काय चुरचूर करायला लागले रे. चुना लय डेंजर आहे बाबा ही. आणि ह्या चुन्याने जर नाही राहिलं, लिंबाचा पाला आख्या चडीत टाकूनच फिरतो माईला. इलाजच नाही म्हणत याशी. अयो आख बाया 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 काय चुरचूर करतय रे. अयो थांब जरा. आबा बाबा तुझ्या आईचं मुंडाक तुझ्या. कशाला ऐकायला आला रे परत गावाकडे. हो अय काका, अरे तुझ्या पाया पडतो का. अरे माझ्याकडून झाली रे चूक, कर की माफ. तुझ्या आईला तुझ्या. एक तर माझ्या आटमवर चालला ती चालला, तिला पळून बी घेऊन गेला, आणि आता मला म्हणतो का माफ कर. अरे कुत्रिया, पंच हानी माफ करू तुला दंगुळ. अरे माझी कळली मला चूक, म्हणून तर तुझ्याकडे आलोय रे. चूक झाली होय. बर एक काम करा तुम्ही आता. तुम्ही तशीच आहे घाला उसाच्या कडीकडीनी. माझा वास काय ह्याला काढीत आला रे इकडे. अरे काका, गंगे आई घाली 1-2 महिने माझ्या पशी राहिली, आणि आता कुठं आई घातली काय माहिती, गेली पळून. अरे हांडग्या जाऊन या, तिला खाया पिया देत नसतीन. उठलं सुटलं की बस बोखांडी, उठलं सुटलं की बस बोखांडी. हा कशाला राहिलं तुझ्याकडे भांड्या ती पोरगी. हो पळून जाईन नाही तर काय होईन. अरे काका तुझी शपथला का. अरे तिला लय बारी बारी खाऊ पिऊ घालायचो, आणि मगच तिच्यावर चढायचो रे. असं म्हणतो होय. मग कस काय उधळली रे. अरे मला बी तीच मेळ कळा नाही रे, तिनं तसं का केलं. माहित नाही होय. 0 मिनिटं हिथून आई घालायची, नाही तर उसत तुझ्या खालून वरून जाईल बघ. अयो काका तसं नको रे का म्हणू. मी तुझ्याच भरोशावर आलोय का गावात. अग बया बया बया, चढा आता आमच्यावर काय, नाही तर आम्हाला तरी चढू द्या तुमच्यावर. आयला तू लयच लागला बघ चढायला. मित्र म्हणून माफ कर की, एवढं नको चढू माझ्यावर. अरे मी जर गावात दिसलो ना, तर ते गंगेचा भाऊ माझं तुकडच करील बघ. तुलाच काहीतरी करावं लागतंय बघ आता. तुझ्या आईला तुझ्या माझ्यावर चढला की चालला मला मीच पडायला लावायला का. काका मारू नको नका. अरे तुझ्या पाया पडतो का काका. तुझ्या आईला निघतोय ना, दगडात घालतो तुझ्या बघ. काका आमची आता तू सारा गाडीला लावून पाय पडायला लागला. परत जर इकडे दिसलं ना, एका दगडाच्या टिपेऱ्यातच तुहण्याचं हाडूक मोडून बघ. थांब आता, तुझ्याच उसात फाशी घेत असतो. घाल तुझी आई, माझा काय बंबुऱ्या वाकडा होणार आहे. आता तर खरंच घेतो. तुझ्या आईला तुझ्या 65 लावलं तुझ्या. घाल तुझी आई तर हेच पुत्र कुठलं. तुझ्या मायला तुझ्या कशाला आला इकडे काळ थोबाड घेऊन तुझं. अरे कडू. आयला काका तुझी मनापासून माफी मागतो लागा. अरे माझं ह्या गावात तुझ्याशिवाय हाय कर कोण, सांग की तूच. अरे कुत्र्या, नाही तर आमच्यावर काटवटी गोठं उडवलं की आता तुला दिसायला लागला काय काकिया. आयला काका मागचं दे बरं सगळं सोडून तू. अरे तू म्हणशील ती मी काम करायला तयार आहे बघ. वाटलंच तर तुझी जनावर सांभाळतो, शेण काढतो, गोटा झाडतो, पण ह्या अडचणीतून तूच मला बाहेर काढ बघ. असं म्हणतोय.
मग एक काम कर, हो इकडे आपली बैल बांधल्या तर जायचं आणि एक ना एक अंडाचा गुचिड काढायचा त्याच्या. निघ, एक सध्या राहिला नाही पाहिजे ना बघ. आयला काका ती लात बीत तर नाही ना मारायचं. अरे नाही मारीत, माय घाल्या लात. जा, ते काय गुढी फिडी काय बैल आहे ती. निघ मग. अय आई घाल्या, ती पिशवी ठेव इथं आणि ती दी फडक इकडे माझ्याकडे. घाल माय तुझी. आवला दे नुसती काय रे. अगं बाया 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 बाया, आवलं दिला चांगलंच जमतोय गोचड काढायला. काकाराव, गड्याचं टेन्शनच मिटलं बघा तुमच्या मागलचं. असा ह्याला ताणतो का नाही, ह्याच्या ढुंगणातूनच घाम काढतो आता. सुटीच नाही तुला. ए सत्या माय घालिया, अरे त्याच्या अंडाला काय तोडीत बसायला लागला रे. अरे चढण फिडण तुझ्यावरती. बैल एकदा चढल्यावर उतरत नसतो बरं का. अय काका, काका ए आई घालिया, पडकी गप मारून काय बॉम्बला लागला रे. आयला काका आज आपण घरी झोपाय पाहिजे होतं बघ. इथं भीतीनं माझी 3 हात फाटायला लागली र. तुझ्या आईला तुझ्या हातच फेकून हाण बघ कुत्र्या तुला. अरे 12च्या नंतर 3 फेज लाईट येते. आमची आई घाला तिकडे ऊस भिजवाय जायचंय आणि तुझा काय रे बडबड मध्येच. गप आई घाल की, झोप गपचिप. का रानगा फिनगा येऊन बोकांडी बसतो का तुझ्या कुत्र्या. हे बघ, कपडे फेपडे धुयचे झाले ना, तुझी पाठ मन माय घालायची कोट्यात. शेण फेन जाडलोट करायचं, चका चट कोटा करायचा हो. नाही तर कुठतरी बॉम्बला जाशील माय घालचीन. बर बर घेतो करून. पण काका तू कुठे चाललास? ए धावण्या, तू काय माझी बायको फिकू लागून गेलास काय? समजत सांगत बसाय तुला. अरे ती आपली गाय आली माझावर, त्या बिखानाकडे जाऊन लावून आणतो तिला. बर बर ये लवकर जाऊन मग. ह्याज्या ये लवकर म्हणजे माझ्या काय बोकांडी बसायच्या काय तुला? आयला काका मी आपलं सहज प्रेमापोटी बोललो र. अग बाया 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 बाया, तुझ्या प्रेमाने काय माझा बोंबरा खुश होणार आहे का? बरे कुत्र्या. आयला काका तू प्रत्येक शब्दाला कसं आडवच घ्यायलास र. तुला आडवच घ्यावं लागतं रे कुत्र्या. तुला उभं घेऊन जमत नाही, तेवढा हायतच तू लायकीचा. घे बाबा, आता आमचं घोडं चाललंय काय. गुहडा आडलाय म्हणजे तू आमच्यावर गोड्यासारखा चढत होता तेव्हा काय नाही करे. अरे कुत्र्या, अय तुझ्या पाया पडतो गड्या, तुझा बरं गाय लावायला. त्याला जा म्हणजे तू काय माझा मालक फिरक लागून गेलास का काय? पाठमण कपडे फिपडे धुवून ते कोट्यातला शेण फेन काढ, मस्त कोटा चकाचक कर. मी आलो जरा गायला बैल लावून. ह्याच्या आईला ह्याच्या माझा टाइम येऊ दे रे फक्त. नाही तुझ्यावर ना कपड्याचा साबण लावून चढलो ना तर माझं बी नाव सचिन राव नाही, समजलं का? Thank you.
ए पोरा बस खाली आण 2 गोट. मामा आज काही इच्छाच नाही भाऊ हॉटेलला दारू लावायची. चलू दे तुझं. दिनेशराव, दारूच्या घोटाला होट नाही लावायचं म्हणल्यावर का बाईच्या घोटाला होट लावायला जायचंय काय? काय ए मामा, मी पुरीच्या हॉटेलला जास्त खेळत बसत नसतो, डायरेक्ट मुद्द्याला हात घालत असतो. दिनेशराव, तू बाईला मागणं लाग नाहीतर पुढणं लाग. दारूला होट लागल्याशिवाय ऊसातली भानगड करायला मजा नाही. काय दिनेशराव? असं म्हणतो मामा. घेऊ कर मग मी. घे की बिनधास्त. तर लेक आणणार मामा. नाही की अजून किती मामा मला लय मुतायला लागले, मुतून येतो. जा मग, ये लवकर. आज ह्या आई घाल्याला सोडत नाही. करा आई घाल्या. त्या दिवशी खदानीत मला लय काय काय म्हणत होता ना, ही की आता पटाकनात. ए आई घाल्या, ती दाव दिसतंय का? गायासोबत तुझी हांडी बी आवडीन ह्यानी. तुला लय मस्ती चढली का रे? त्याच्या आईला हा तर दिनाचाच आवाज आहे की. आईला अरे दिन्या, अरे कुणाला हाणाय लागला? ए मामा, अरे दिन्या, अरे काय झालं? अरे काका काय झालं? सोडू नको. धर सोड त्याला तू नीट सांग बर का, नाही तर जिवंतच पुरून टाकेन ह्याला मी. अरे चल, अरे चल, काय करायचं माझं मी बघतो. अरे ठोका आणि चल. आर कुठला तुरम खाना आणायचं ते आणतो. तुला बेस नाही रे छाटू. तुला दाखवतो रे आता दिने. तुझा मामा बी काय करतो ती बघतो मी बी आता. कुणाला बी बेड पर्या काक्याला भेटू नको. अर्धमानी माय घाल की फुक जरा. इकडे यायला लागला दोह बेटे. आयला काका, आपण हाताने बनवून खाताव खरं, पण माझं पोटच भरा नाही बघ. तुला काय एखादी अप्सरा फिप्सरा आणून ठेवू का भाकरी थापायला? अरे माय घाल्या, 5 स्टार हॉटेल मध्ये नेऊ तुला खायला. अरे अप्सरा बिप्सराची काय गरज आहे रे? काकूला घेऊन ये की. किती दिवस झालं काका तुझी बायको नाही जवळ. सच्या, आजपासून मी कुणाला सांगितलं नाही बरं का, पण आज तुला सांगायला लागलो आई घाल्या. कुणाला सांगणार तर नाही ना? नाही काका, तुझ्या शपथ मी कुणाला सांगत नाही. तू बिंदास सांग. काय सांगू सच्या तुला? माझी बायको डिलिव्हरीच्या टायमाला मेली रे. ती मेल्यावर मी सध्या मारायचा प्रयत्न लय केला रे. पर या गुराढोराकडे बघून मी मेलो नाही. इकुलती एक बहीण आहे. झोपायचा तू बी आई घाले आता. उगाच उगा आठवण काढली बायकोची. सच्या, आता कुणाच्या टांगडे टांगडे टाकून झोपू मी.
सच्या काय सांगू तुला, माझी बायको मेल्यापासून दुसऱ्याच्या बाया मी उसात न्यायला लागलो रे. सच्या दुसऱ्याच्या बायका किती मी उसात नेले रे, मी पर बायकोची सर कुणाला येत नाही रे. सच्या कुत्र्या तू तरी झोप की आता, तोंड काढून दिली साय घातली झोप. आई घालिया कवर खाली दाबी तो येऊ दिन तर वर यात. अय नग बाबा खालीच बरं उग तुझा नागोबा फणी काढून उभा राहायचा. ह्याच्या आईला ह्याचा बाप बायांकडून पाय दाबून घ्यायचा आणि हे पोरांकडून पाय दाबून घ्यायलाय. आईला ह्याच्या हा गंधारीत लुळून आलेला धावण्या. अरे का करावता नागोबा उठवायला, फक्त बायचाच हात लागतो. तुझ्यासारख्या माकडाच्या हाताने काय होणार रे मला. छाट तुझी एवढीच. अरे मामा हे ऐकायला लय कडू आहे, ह्याच्याकडे बाया तर लय आहेत पण नुसतं मधला पाय दाबायला बोलवून घेत. आईला दिनेशराव कमी टाइमात तुम्ही लई डाटा गोळा केला की. मग मामा बाचा गुणाचा आहे. अयो आहा घे हात थोडा वरी. बस 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 लाकडाला हात लागेल. यायला ही दुसरं जाऊन कोण आहे रे. सच्या काय तुझ्या हातात जादू रे कडू. आदल्या जेल मी पोरगी फिरगी होता का रे, नालाय का अवलाद. काय लागा मला तू जन्नतच दाखवायला लागलास. आयो काय काय असते मामा, आज बी ह्याला तावडीत घ्यायला जमत नाही काय की, ह्याला नंतर बघू आपण. मला लय टेन्शन आलंय बघ आता. त्याला पण 90-90 घेऊ. अरे तू काळजी करू नको, हिच्या आईला ह्याला बरोबर घोडे लाव. अरे कोणच्या दुनियात गेलोय सच्या मी लाका. सोडायचं नाही त्याला आजीला. काय हात आहे तुझा. आयो अरे बास म्हण गोट्याकडे कुठं रे. आयला लय अंधार आहे राव. काकाला चुटवावं लागतंय. अय काका काका हो. कारण माय गेल्या जाऊन झोप की तिकडे पालत पड. चल ना, मला लय हागायला लागले रे. मग काय आता बाजावर हाकतो का. झालं तुझी माय तिकडे पांतीला हाक जाऊन. अरे नाही का बाबा पांदीला लय अंधार आहे. तू सोबत चल ना. तुझ्या तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे. अरे चल ना का. जा नाही तर नको जाऊ. झालं तुझी आई. आई घातली सकाळपर्यंत दाबून ठेवावं लागते गायची. आई घड्या उडून फिरून जाईल की मी. फक्की पालत पड. आईला पनवती आवलात काय खाऊन आलं तिच्या आईला खाऊन झर पारलंय.
ह्या आई गाल्याला हा गाय नेल्याशिवाय पर्याय नाही मला. नाही ते समजा गोदाड तिच्या आईला घाण करून टाकायचं. सकाळी पुन्हा मला दुहीची पंचायत येते. ए माय घालिया उठकी हा गाय लागले की तुला. अयो काका उठला वैर तू. चल बरं लवकर चल. देवलय तुझं चांगलं करेल का. चल बरं झालं. चल बरं डबकी. त्या दगडानेच काम करायचंय. बरं डबतोय हो तिथं आहे. मग तू म्हणायचं मी नसतोय जात. मग लगेच दगड उचलायचं. दगड उचलले तो म्हणायचं काका डोकं फुडचीन आणि पळायचं. तू म्हणायचं थांब थांब. हा मग ही लांबवर पळला की तो तिथंच थांबायचं आणि तो लांब जाऊन पळून थांबायचं. कसं सांगू तुला सजा माझी बायको डिलिव्हरीतच मिली रे. मध्ये नाही काय आठवलं की लगेच रुमाल घ्यायचं. सच्या आता बायको नाही लगेच चेंज करायचं. सच्या आता बायको गेली पुन्हा टांगड्या टांगड्या टाकून झोपून सच्या कशी तरी गप्पा आहे घालून पडायचं. असं तसं मध्येच बघा काहीतरी इवळायचं मध्येच नाही का असं. अरे बायको मेल्यावर मला किती दिवस कर मला नाही राग राग गेलो का फाशी घ्यायला. पण नाही मेलो नाही मेलो. जानवर ढोर एकुलती एक बहीण. अरे ह्यांच्याकडून कोण बघायचं सचिन. कसं करू झालं असं येऊ की जरा. नाकात वार शिरल्यागत सुसाट सुटतो तो हात वो फुलजडी त्याची फटाक्याची लड. मग उसात भानगड कधी उसात भानगड होई उसात भानगड. मग उसात भानगड होई उसात भानगड.